गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नाही. अनेक आकर्षणे, लालसा, मन विचलित करणाऱ्या गोष्टी नजरेसमोर आल्या किंवा आठवल्या तरीही ज्यांना प्रवृत्ती होत नाही ती खरी निवृत्ती. जे स्वतःच्या मनावर जाणीवपूर्वक ताबा ठेवतात, नाना प्रकारच्या लालसा येऊनही जे प्रवृत्त होत नाहीत व स्वतःच्या ध्येयापासून विचलित होत नाहीत, अशा लोकांनाच निवृत्ती लवकर प्राप्त होते. निवृत्तीची प्रेरणा बुद्धी देते. त्यासाठी बुद्धी नेहमी तल्लख असावी लागते. सर्वसामान्य लोकांनाही खूप प्रयत्न करून हे साध्य होऊ शकेल, पण केव्हा? जर नित्य उपासना केली, आचरण शुद्ध ठेवले, गुरूंवर दृढ विश्वास ठेवला तरच बुद्धी योग्य निर्णय घेण्यास सहाय्य करते. जितके मन शांत तितके चांगले. काही लोकांकडे सर्व काही असते परंतु विवेक नसतो व निवृत्त होण्याच्या गप्पा मारतात, हे चुकीचे आहे. ज्यांच्याकडे सर्व काही असून विवेकही आहे त्यांना निवृत्तीची प्रेरणा होणे म्हणजे त्या व्यक्तीचा उदयकाळ जवळ आला आहे असे समजावे. आता आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहू लागले आहेत. विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येऊ लागली आहे. लग्न झाले की मुलगा वेगळा होतो. खोल विचार केला तर काही अंशी ही पद्धत धोक्याची आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे या कल्पनेतून ते विभक्त होतात. हे तात्पुरते बरे वाटते, परंतु पुढे दुःखच वाटायला येते. विभक्त कुटुंबामुळे जशी पाश्चात्य लोकांवर संकटे आलेली आहेत तशी येथेही संकटे येतील व त्याचे परिणाम भोगावे लागतील. जे आज विभक्त होतात त्यांनाही काही काळानंतर वृद्धत्व येणारच आहे. त्यावेळी त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व कळेल. नोकरीतून जरी निवृत्त झाले तरी संसार मागे असतोच. आपल्यावरच्या मुलामुलींच्या जबाबदाऱ्या संपल्या म्हणजे हळूहळू मुलांकडे कारभार सोपवून संसारातून निवृत्त व्हायला हरकत नाही. काही लोकांना मुलांकडे सत्ता द्यायला आवडत नाही. शेवटपर्यंत स्वतःच्या हातात सत्ता ठेवतात, व्यवहारात राहतात. हे व्यवहार वगैरे तुम्ही किती वर्ष करणार? कधीतरी यातून निवृत्त होऊन तुम्ही परमार्थाला लागले पाहिजे. दरवर्षी दसऱ्याला आपट्याची पाने वाटता, तसेच संक्रांतीला तिळगुळ देता, पण किती वर्षे हे करणार? ही पद्धत पुढच्या पिढीने करायला सुरुवात केली म्हणजे आपण विश्रांती घ्यावी. अशा रीतीनेच निवृत्तीकडे वळता येते. पुढची पिढी व्यवस्थित करते की नाही हे पहा व जरूर पडल्यास त्यांना शिकवा, मार्गदर्शन करा. आपल्याला जीवनात काहीतरी साधायचे आहे हा विचार निश्चित करा. माझ्या हातून एवढे झालेच पाहिजे असा दृढ संकल्प करा, नाहीतर तुम्हाला जीवनात आनंद केव्हा मिळणार? निवृत्तीचा मार्ग हळूहळू आचरणात आणा. जीवनात चांगल्या ठिकाणी कसे स्थिर होता येईल, जीवनात आणखी आनंद कसा मिळवता येईल ते बघा. आतापासूनच निवृत्तीचा काळ कसा घालवणार याचा विचार करून ठेवा. नामस्मरणाची सवय लावा व पुढच्या पिढीवर हळूहळू एक एक काम सोपवून परमार्थाला लागा. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.